शुभ सकाळ. मी आहे पल्लवी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आज जायचं होतं आम्हाला बाहेर आणि हे बघा हे अजून पण झोपलेले आहेत. सकाळचे वाजलेले 7:30. मग काय लवकर कामं आटपून घेतले आणि निघालो आम्ही अष्टमासिद्धीला जाण्याकरिता. आज आमच्यासोबत होता नमन आणि हे बघा कार कोण चालवत आहे. बघा कशी चालवतो. आणि पूर्वी ही आहे माझी भाची आणि ही आहे मी. आमची तिघांची खूप मजा चालू होती मागे. आमचा नाश्ता करून झाला आणि आम्ही पोचलो अमरावती जिल्ह्यातील. आणि इकडे बघा रस्ते किती छान आहेत. रस्ते छान तर आहेत, इकडे तुम्हाला कचरासुद्धा दिसणार नाही आणि अमरावतीचं तापमानसुद्धा कमी आहे. फायनली आम्ही अष्टमासिद्धीला पोचलो. माझी आणि नमनची अष्टमासिद्धीला येण्याची ही पहिलीच वेळ होती. अष्टमासिद्धी हे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. येथील प्राचीन विहिरीचे पाणी औषधी म्हणून सुद्धा मानले जाते. बाळांना आंघोळ घालण्यासाठी आणि त्वचारोग निवारण्यासाठी, लहान बाळांना आंघोळ घालण्यासाठी या विहिरीच्या पाण्याला विशेष महत्त्व दिले जाते. म्हणून मग आम्ही पण नमनची आंघोळ केली. आणि हे बघा इथे लहान बाळाचे कपडे कसे झाडाला लावले आहेत. आम्हाला आधी माहिती नव्हतं की लहान बाळाचे कपडे म्हणजेच आंघोळ केलेले कपडे या झाडांना लावावं लागतात. ही बघा ही आहे ती प्राचीन विहीर. मग काय नमनच्या पप्पांना मला पुन्हा कपडे घातले. असं म्हणतात की बाळाला पहिल्यांदा आंघोळ घालण्यासाठी बाटलीमध्ये विड्याची पाणी ठेवून त्यावर कापूर जाळावा. नंतरच पाणी काढून बाळाची आंघोळ करावी. आणि नम बघा कसा शांत राहत होता. मला वाटलं रडेल कारण की विहिरीतलं पाणी खूप थंडगार होतं. आंघोळ करून झालं आणि आम्ही निघालो मंदिराकडे दर्शन घेण्याकरिता. आणि हे बघा कशी मस्ती करत आहेत. आणि इथे ना सर्व झाडांना लहान बाळांचे कपडे लावलेले आहेत. मी असं ऐकलं आहे की पूर्वी इथे लहान बाळाचा बळी देण्याची प्रथा होती, जिला महानुभव पंथाचे गुरु गोविंद प्रभू यांनी बंदी घातली. त्याच्याऐवजी त्यांनी कडू भोपळा अर्पण करायची प्रथा चालू केली. म्हणून नवस फेडण्यासाठी इथे भोपळा अर्पण केला जातो. मी काही नवस वगैरे केला नव्हता. माझ्या लाडक्या सासूबाईंची इच्छा होती की आम्ही दर्शनाला आणू. या कारणामुळे आम्हाला सुद्धा अष्टमासिद्धी बघायला मिळाली आणि छानपैकी दर्शनसुद्धा झाले. आणि नम बघा कसा कापूर पकडण्यासाठी करत होता. दर्शन झाले आणि आम्ही निघालो घरी जाण्याकरिता. आणि हे दोघं बघा उतरायचं नावच नाही आणि वरून पाऊससुद्धा येत होता. म्हटलं चला आता जाऊया आपण. आणि नम बघा कसा करतो. छानपैकी गाडीमध्येच आम्ही जेवण करून घेतले आणि निघालो आता आम्ही जणोना. येथील बाळूमामाचं मंदिर आहे. म्हटलं आलो आहे इकडेच तर चला ते पण बघूया, तिथे पण जाऊया. म्हणून आम्ही निघालो जणोनाला. आमची पहिलीच वेळ होती तर हे गाव काही आम्हाला लवकर सापडत नव्हतं. नमन मला आणि पूर्वीला वाघ दाखवत होता, पण तो वाघ नव्हता, तो घोडा होता. अशा प्रकारे आम्ही मागे करत होतो मजा. आणि हे बघा फायनली आम्हाला मंदिर सापडलं. मंदिर खूपच छान वाटत होतं आणि मंदिराचा परिसर तर खूप भारी वाटत होता. मंदिराच्या बॅक साईडलाच गाव होतं. मंदिरामध्ये आल्यानंतर खूप भारी वाटत होतं. छानपैकी गार्डन होतं इथे. म्हटलं चला दर्शन घेऊया. आणि इथे आल्यावरती खूप प्रसन्न वाटत होतं. मंदिरामध्ये आल्यावर दर्शन करून घेतले आणि बघते तर काय बाळूमामा साक्षात दिसत होते. बाळूमामाच्या नावानं चांग भलं. दर्शन करून झाले आणि बाहेर येते तर बघते तर काय खूप आभाळ आलेलं होतं. खूप जास्त वारा सुटलेला होता. भीती पण वाटत होती. मग काय बाळूमामाच्या मंदिरात आम्ही छानपैकी थांबलो आणि हा व्ह्यू बघत होतो. मंदिराच्या बाजूला पहाड जवळ असल्यामुळे खूप भारी व्ह्यू येत होता आणि खूप भारीसुद्धा वाटत होतं. मला तर खूप जास्त भीती वाटत होती. थोडा पाऊस कमी झाला आणि आम्ही निघालो घरी जाण्याकरिता. आणि नम बघा कसा एन्जॉय करत होता कारण की नमचा हा पहिलाच पावसाळा होता. तेवढ्यात पप्पांचा कॉल आला की मुरा देवीला सुद्धा जा. मग काय आम्ही मुरा देवीला गेलो. मुरादेवी ही माझ्या माहेरची कुलदेवता आहे. मग म्हटलं चला नमाची पहिलीच वेळ आहे, मुरादेवीला यायची. मंदिराकडे जात असताना मला माझ्या माहेरच्या लोकांची आठवण आली. लग्नाच्या आधीचे खूप भारी दिवस होते. मग काय आरतीचं ताट घेतलं आणि निघालो आम्ही.
देवीच्या दर्शनासाठी. ही देवी साक्षात आहे. ही देवी 3 रूप बदलते. या देवीचं नाव जगदंबा देवी आहे. 800 वर्ष जुने जागृत देवस्थान आहे. मुरादेवी देवीची पूजा फक्त महिलाच करू शकतात. देवीच्या डोळ्याला बघितलं तर असं वाटते खरोखरचे डोळे लावलेले आहेत. खूपच भारी वाटत होती मुरादेवी. आणि हा बघा आमचा नम मंदिरामध्ये सर्वांना स्माईल देत होता. आणि हे बघा 1 मिनिट सुद्धा शांत राहत नाही. उद्या नमः 5 महिन्याचा पूर्ण होत आहे. नंतर आम्ही मंदिर परिसरात संत झिंगाजी महाराजांचे सुंदर मंदिर असून भुयारात त्यांची समाधी आहे. मग आम्ही खाली जाऊन त्यांचे दर्शन केले. आणि हा नमन बघा. आता या नमहला काय दिसलं बरं? श्री संत गजानन महाराजांचे हे असे सुंदर समकालीन मंदिर आहे. दर्शन करून झाले आणि आता आम्ही निघालो घरी जाण्याकरिता. असा होता आजचा माझा दिवस. तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अकोटमध्ये आल्यावर आम्ही शेवपुरी खाल्ली. शेवपुरी आवडत असेल तर लाईक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.